शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण या ठिकाणी बघतो की एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपामध्ये उत्तर बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने आहे. जवळपास ओरिसा, छत्तीसगडचा उत्तरी भाग आणि पूर्व मध्य प्रदेश या दरम्यान याचा प्रभाव आहे. देशाच्या अंतर्गत भागात हे सरकण्याची शक्यता असून देशभर अनेक राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव यामुळे वाढणार आहे. गुजरात, राजस्थानच्या दिशेने याचा प्रभाव सरकण्याची शक्यता आहे. जसंही ते मध्यावर येईल तसं अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे त्याला बळ मिळेल आणि त्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र याच्या किनारपट्टी भागामध्ये म्हणजेच कोस्टल कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि एकूणच आपण जर आता भारताच्या प्रतिमेवरील पावसाचं प्रमाण बघितलं तर ते वाढलेलं दिसतंय. आपण जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर 101% कोकणामध्ये, त्यानंतर 99% मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकण घाटमाथ्यावर, मराठवाड्यात 38%, 31% विदर्भ आणि एकूण 88% पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे. आपण लक्ष केंद्रित करणार आहोत कारण हा अंदाज आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, परंतु परिस्थिती गंभीर कुठे आहे आपण याच्यावर थोडं लक्ष केंद्रित करणार आहोत. नंदुरबारमध्ये आपल्याला 74% घट दिसते. त्या पाठोपाठ आपण 48% गडचिरोलीमध्ये बघतो. बीड जिल्ह्यामध्ये 50% घट आहे. 47% घट जालन्यामध्ये आहे. 59% घट हिंगोलीमध्ये आहे. 33% अमरावतीमध्ये आहे. 33% अकोल्यामध्ये आहे. 35% धुळ्यामध्ये आहे. 26% चंद्रपूरमध्ये आहे. 29% यवतमाळमध्ये आहे. नांदेडमध्ये 44, लातूरमध्ये 44. म्हणजे एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर या 37 सिंधुदुर्गमध्ये या पद्धतीचा पाऊसमान आहे. बाकी ठिकाणी मात्र पाऊसमान 20-25च्या दरम्यान असल्यामुळे त्या ठिकाणची गंभीरता ही तशी सौम्य आहे, परंतु त्या ठिकाणी पाऊस रिकव्हरी करू शकतो. इतर ठिकाणी मात्र जो मोठा तफावतीचा भाग तयार झाला आहे तो तापदायक आहे. देशातील स्थिती संदर्भात आपण काल बघितलं होतं, जवळपास 79% पाऊसमान पोहोचलं आहे. मात्र आपण बघितलं तर राजस्थान, गुजरात, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशचा पश्चिमी भाग आणि पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये, केरळमध्ये देखील पाऊस कमी आहे. विशेष म्हणजे एल्निनोच्या वर्षामध्ये पूर्व भारतामध्ये अतिवृष्टी असते आणि तशा प्रकारचा अंदाज देखील आपल्याला भारतीय हवामान खात्याने जेव्हा सुरुवातीला अंदाज व्यक्त केला मान्सूनचा तेव्हा दिलेला होता, परंतु हा अंदाज पूर्व भारतामध्ये खोटा ठरताना दिसतोय. यदा कदाचित याला नैसर्गिक इतरही काही घटक कारणीभूत असू शकतात. आपण दररोजच्या अंदाजामध्ये पहिल्या 48 तासामध्ये किंवा 24 तासामध्ये जो पाऊस भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पडलाय त्याची नोंद बघत असतो. आता आपल्याला या ठिकाणी दिसतोय की विदर्भामध्ये मुसळधार पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी रिकव्हरीचे चान्सेस आता वाढलेले आहेत विदर्भामध्ये. कोकण किनारपट्टीला देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये देखील पावसाची नोंद आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील काल पावसाची नोंद काही प्रमाणात झालेली आहे. मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी नोंद आहे, परंतु मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी प्रमाण या ठिकाणी दिसत नाही. यदा कदाचित या ठिकाणची परिस्थिती उद्या सुधारलेली असेल, कारण
रात्री आणि काल काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच विभागात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पडलेला आहे. एक बाब या ठिकाणी नोंदली पाहिजे की मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र हे विभाग तसे खूप कमी पावसाचे आहेत. इथे एल निनोचा मोठा प्रभाव झाला आहे. मात्र कोकण किनारपट्टीला आणि घाटमाथ्यावर एल निनोचा कोणताही प्रभाव जाणवत नाही आणि तसा तो जाणवतही नसतो हे आपण 26 जानेवारीच्या अंदाजामध्ये सांगितलेलं होतं. भारतीय हवामान खात्याने आज घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिलेला आहे. गुजरातमध्ये देखील रेड अलर्ट दिलेला आहे आणि अशाच प्रकारचा रेड अलर्ट आपल्याला आठवत असेल की जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिलेला होता. त्याच पद्धतीचा पाऊस या ठिकाणी होतो. ऑरेंज अलर्ट कोकणाला दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊ शकतो. मराठवाडा कोरडा राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे आणि विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसाच देशामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दाखवले. उद्या 23 तारखेला हे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र ऑरेंज अलर्ट हा घाटमाथ्यावर कायम आहे. कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट आहे. मराठवाडा कोरडा राहण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला 22-23 दिसेल. पुन्हा एकदा आपण बघतो विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मराठवाड्यात मात्र कोणताही अलर्ट नाही. मात्र स्थानिक वातावरणाची शक्यता कायम आहे. एकूणच येलोण्याच्या वर्षामध्ये मराठवाड्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते. हा एक निसर्गाचा नियम देखील आहे. 25 तारखेला देखील पावसाचं वातावरण हे केवळ घाटमाथ्यावर आणि कोकणात आहे. विदर्भ, मराठवाड्याचा पाऊस 25 तारखेला कमी होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. भारतातील पावसाचा जोर हा 26 तारखेपासून कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये देखील आपण बघतो की कालच्या अंदाजामध्ये आणि आजच्या अंदाजामध्ये GFS मॉडेलचा खूप फरक पडला. या ठिकाणी मोठं वातावरण आज दाखवण्यात आलं आहे. त्याचा परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात, खास करून जळगाव जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पाऊस वाढू शकतो. कोकण किनारपट्टीलाही पाऊस असण्याची शक्यता आज व्यक्त करण्यात आली आहे. उद्या 23 तारखेला देखील कोकण किनारपट्टी आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढेल. इतरत्र हलक्या स्वरूपाचं पाऊस असण्याची शक्यता देखील आहे. कोकणात पावसाचा प्रभाव हा 24 तारखेला असण्याची शक्यता GFS मॉडेलने व्यक्त केली. विदर्भात उत्तरेकडून हलक्या स्वरूपात पाऊस चालू राहील. कोकणातील पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता कायम आहे. विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. कोकणात पावसाचं वातावरण 26लाही दाखवण्यात आलं आहे. 27 पासून मात्र पावसाचं प्रमाण कमी दाखवण्यात आलेलं आहे. स्थानिक स्वरूपाचं वातावरण विदर्भ, कोकण असं आहे. जवळपास 30 आणि 31 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 27-28 पासून पुढे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. हा GFS मॉडेलचा अंदाज आहे. आपण कालही बघितलं की नाशिक पश्चिम भाग असेल किंवा पालघरचा, काही ठाणे जिल्ह्याचा, मुंबईसह पुणे पश्चिमचा भाग, या ठिकाणी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला आणि अगदी अकोला, अमरावतीच्या काही भागामध्ये, चंद्रपूर आणि यवतमाळच्या, नांदेडच्या काही भागामध्ये देखील, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये म्हणजे विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचे संकेत दिलेले आहेत. याचा अर्थ एका कमी दाबाचा प्रभाव किंवा स्थानिक चक्राकार परिस्थितीचा प्रभाव या ठिकाणी जाणवणार आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे कोकण किनारपट्टीसहित नाशिक पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. जर आपण थोडं सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली भागाच्या काही अपवाद वगळला तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा प्रभाव वाढण्याचे संकेत आज 22 तारखेला दिलेले आहेत. 23 तारखेलाही हे वातावरण असेल, परंतु हे काही प्रमाणात उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि
सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व या भागात पाऊस कमी होण्याची शक्यता 23 तारखेला दाखवण्यात आलेली आहे. 24 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण कायम राहणार आहे. यामध्ये विदर्भाचा भाग असेल, मराठवाड्याचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कोकणाचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी पावसाचा जोर कायम असणार आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण स्थानिक असण्याची शक्यता आहे. 25 तारखेला आपण बघतो की घाट माथ्यावर पावसाचा प्रभाव असणार आहे. विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे, मराठवाड्यातील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे, परंतु पावसाचा प्रभाव हा कमी होणार आहे. 26 तारखेला पुन्हा एकदा उत्तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र स्थानिक वातावरण, तर कोकणात मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. 27 तारखेला विदर्भ आणि कोकण पॅटर्न राहील, इतरत्र स्थानिक हलक्या वातावरणाची शक्यता आहे. तोच पॅटर्न 28लाही असेल. 29 तारखेलाही पूर्व विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण आहे, इतरत्र स्थानिक परिस्थितीची शक्यता आहे. 30 तारखेला देखील आपण मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि पूर्व मराठवाडा किंवा विदर्भ, कोकण पुन्हा पावसाचं प्रमाण वाढू लागेल असं दिसते. 31 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही उत्तरेकडील, पूर्वेकडील भाग आणि विदर्भातील स्थानिक वातावरण, कोकणात पाऊस कायम असणार आहे. कोकण, विदर्भ आणि उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. हा 1 ऑगस्टचा अंदाज आहे. 2 ऑगस्टला विदर्भ, मराठवाडा आणि कोकण अशा पद्धतीचं वातावरण आहे. 3 तारखेला देखील कोकणात पाऊस प्रमाण वाढू शकतं. विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण राहील. तर या ठिकाणी स्पष्ट दिसते की मराठवाड्याचा बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा ह्या काळात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. आपण या ठिकाणी बघतो की या पद्धतीने या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे, हे पश्चिमेकडे सरकतं आहे आणि त्यामुळे मान्सून ट्रफ देखील आपल्याला या ठिकाणी सक्रिय झालेली दिसते. या पद्धतीने मान्सून ट्रफ देखील खाली सरकलेली आहे आणि या ट्रफच्या आजूबाजूने पावसाचं प्रमाण वाढत असल्याचं आपल्याला दिसेल. त्याचबरोबर आपण हेही बघतो की मोठ्या प्रमाणात वारे हे अरबी समुद्रातून खेचले जात असल्यामुळे या ठिकाणी देखील पश्चिम किनारपट्टीला पावसाचं प्रमाण वाढत आहे. ही सिस्टम 24-25 तारखेला राजस्थान, गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. फिलिपाईनच्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिस्टम विकसित झालेली आहे आणि ती सिस्टम पुन्हा एकदा मान्सूनचे वारे या पद्धतीने खेचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण बघतो की ही सिस्टम जशी सक्रिय होईल तसं काही मान्सूनचे वारे या दिशेने गेल्यामुळे 26-27 तारखेच्या दरम्यान थोडं पावसाचं प्रमाण भारतामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. जशी ही सिस्टम आता 28ला कमजोर होते तसं आपल्याला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरातील वातावरण फिरून पुन्हा एकदा भारताच्या दिशेने सक्रिय होताना दिसते आणि या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होताना दिसते. त्यामुळे प्रशांत महासागरातील वादळी प्रणाल्या या भारतीय मान्सूनचे वारे खेचत असल्यामुळे आपल्याला काही प्रमाणात त्या काळासाठी पाऊस कमी होताना दिसतोय. ज्या पद्धतीची ट्रफ आता तयार झालेली आहे त्याच पद्धतीची ट्रफ पुन्हा एकदा 30-31 तारखेला देखील मध्य भारताच्या दरम्यान होईल आणि थोडी मान्सून ट्रफ आणखी मध्य भारताकडे सरकत असल्यामुळे यदा कदाचित आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण 30-31, 1-2 तारखेला वाढताना दिसेल. आपण पुन्हा एकदा एक नवीन वादळी प्रणाली 4-5 तारखेला चीनच्या समुद्रामध्ये बघतो आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मान्सून वाऱ्यावर त्याचा परिणाम झालेला बघायला मिळेल आणि त्यामुळे पुन्हा एकदा 4-5 तारखेला पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये
कमी होताना दिसेल. परंतु एक आनंदाची गोष्ट म्हणजे भूभागावरील भारताच्या हवेचा दाब कमी होतोय आणि त्यामुळे तो हवेचा दाब जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढण्याचे अनुकूल संकेत राहतील. आपण बघतो की महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आज पावसाचा प्रभाव वाढू शकतो, तर नाशिक पश्चिममध्ये कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढेल. त्यानंतर विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल. उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये देखील आज मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो असा अंदाज आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात, मुंबईच्या काही परिसरात पावसाचं प्रमाण 22-23 वाढण्याची शक्यता आहे. मात्र 24 तारखेला हे वातावरण बऱ्यापैकी उत्तरेला सरकलेलं असेल. त्यामुळे 24 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात आपल्याला हळूहळू पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणचा पाऊस कमी होताना दिसतो आहे. पुन्हा एकदा 25 तारखेपासून थोडं स्थानिक वातावरण घाटमाथ्यावर आणि विदर्भात असण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती आपण थोडा स्थानिक वातावरण 26लाही मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात बघतो. 27ला देखील थोडं स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि घाटमाथा असंच पावसाळी वातावरण आहे. 28लाही घाटमाथ्यावर आणि विदर्भातच पाऊस आहे. 29ला विशेष वातावरण नाही आहे. 30ला मात्र विदर्भ, कोकण, घाटमाथा असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता कायम आहे. स्थानिक वातावरण पुन्हा एकदा 31 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा 1 तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते. ठिकठिकाणी पाऊस होतील, परंतु 2 ऑगस्टला फारसं खास वातावरण नाही. कोकणात पावसाचं प्रमाण थोडं वाढेल. थोडं उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि पुढे मात्र आपल्याला अंदाजात सातत्याने बदल होतील. त्यामुळे आपण पुढचे अंदाज जसे बदलतील तसं आपण त्यावर लक्ष केंद्रित करू. मात्र आशा आहे की पुढे भविष्यामध्ये आपल्याला विशाखापट्टणमच्या दरम्यान हवामान प्रणाल्या विकसित होऊन महाराष्ट्रातील पावसाची गरज भागवतील, ही एक आशा आता केवळ आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.